सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 11 उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी लढत आहेत। 23 पैकी 2 जागांची निवडणूक पुढे ढकलल्यानं आज 21 जागांसाठी मतदान होतंय आणि यासाठी 33,698 मतदार आपला हक्क बजावणार आहेत। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी। सोलापूर जिल्ह्यातील सांगोला नगरपालिकेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची झालेली आहे। या निवडणुकीच्या प्रचारामध्ये शहाजी बापू आणि भाजप यांच्यामुळे या निवडणुकीला प्रचंड महत्व आलेलं आहे। मतदानाला एक दिवस शिल्लक असताना शहाजी बापू यांचं कार्यालय असेल, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपच्या सांगोला शहर विकास आघाडीचं कार्यालय असेल, या ठिकाणी छापे टाकण्यात आले। त्यामुळे अत्यंत चुरस निर्माण झाली। आपण बघतोय आता मतदान अवघ्या काही वेळामध्ये सुरुवात होते। सांगोल्यामध्ये नगराध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत। मात्र प्रमुख लढत हे शिवसेनेचे आनंदा माने आणि भाजपचे मारुती बनकर यांच्यामध्ये होताना दिसते। सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदाच्या 23 जागा आहेत। मात्र 2 जागांची निवडणूक ही पुढे ढकलल्यामुळे 21 जागांची निवडणूक होते आणि 21 जागांसाठी 92 उमेदवार आज रिंगणात आणि त्यांचा सर्वांचं भवितव्य आज मतपेटीमध्ये बंद होणार आहे। आपण बघतोय मतदानासाठी हा सर्व बंदोबस्त लागलेला मतदान कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, या ठिकाणी दाखल झाले। अवघ्या काही वेळामध्ये मतदानाला सुरुवात होते आणि या ठिकाणी थंडी असल्यामुळे सध्या सकाळच्या प्रहरामध्ये मतदानाचा हा वेग कमी होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय। मात्र आता सांगोल्याच्या या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया ही सुरू होते आणि अत्यंत चुरशीनं आज या ठिकाणी मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे, झी 24 तास, सांगोला।